राज्य सरकारने सुरू केलेली 1 रुपयात पीक विमा योजना बंद होण्याची शक्यता आहे। 1 रुपयातील पीक विमा योजना बंद करावी अशी महत्त्वपूर्ण शिफारस कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने सरकारला केली आणि या समितीने ही योजना बंद करण्याची शिफारस का केली, काय आहेत कारण आणि ही योजना नेमकी काय आहे, पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। 1 रुपयात पीक विमा बंद होणार, समितीची योजना बंद करण्याची शिफारस। घोटाळेबाजांमुळे योजना बंद करण्याचा घाट। आसमानी संकटातून सावरण्यासाठी सरकारने सुरू केलेली 1 रुपयात पीक विमा योजना भ्रष्टाचाराचं कुरण झाली होती। योजनेत तब्बल 5,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता। या पार्श्वभूमीवर या योजनेचा गाशा गुंडाळण्याच्या तयारीत सरकार असल्याची माहिती समोर आली आहे। अशी शिफारस कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने सरकारला केली आहे। बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे योजना वादात सापडली आहे, त्यामुळे ही योजना बंद करण्यात यावी। एका अर्जापोटी शेतकऱ्यांनी किमान 100 रुपये भरावे, त्यामुळे बनावट अर्जांचा सुळसुळाट थांबेल अशी शिफारस या समितीने सरकारला केली आहे। पीक विमा घोटाळ्यातील सर्वांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली आहे। ही संघटित गुन्हेगारी